नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती 2023 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। राष्ट्रपती हे भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी असतात। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 6 मे 1952 या वर्षी भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक पार पडली। प्रश्न क्रमांक तिसरा, भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। संत एकनाथमुळे भारुड हा काव्य प्रकार ओळखला जातो। प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। राष्ट्रपतीस राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। राज्यघटनेचा सरनामा यांना भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। प्रश्न क्रमांक 7, माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिले आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। सिद्धटेक हे ठिकाण अष्टविनायकाचे अहमदनगर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 9, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्याची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। तेलंगणा या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्याची सरहद्द भिडलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। आंध्र प्रदेश हे राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले। प्रश्न क्रमांक 11, सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यात कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यात केली। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। राजश्री शाहू महाराज यांनी तलाठी शाळांची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 13, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात किती नवीन नर्सिंग कॉलेज स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 157 नर्सिंग कॉलेज केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात स्थापन करण्याची मान्यता दिली आहे। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 28 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 14, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला।
प्रश्न क्रमांक 15 पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 16 प्रकाश वर्ष हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक प्रकाश वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 17 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वस्तू व सेवा कर 101वी घटना दुरुस्ती 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांना हक्क कायदा कधीपासून लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 एप्रिल 2010 या वर्षापासून भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा लागू झाला. प्रश्न क्रमांक 19 जगप्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अकोला या जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भरतपुर पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य मानले जाते. प्रश्न क्रमांक 21 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम कोणत्या देशात भेट दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भूतान या देशास नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर सर्वात प्रथम भेट दिली होती. प्रश्न क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 24 जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली आहे. प्रश्न क्रमांक 25 झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर निळगिरी ही झाडाची प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 27 यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमरावती या प्रशासकीय विभागात हे 2 जिल्हे येतात. प्रश्न क्रमांक 28 अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणे आहेत. प्रश्न क्रमांक 29 अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यवतमाळ हा जिल्हा अकोला जिल्ह्याच्या सीमेस लागून नसलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 30 जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जिजामाता यांचे जन्मस्थान आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.